सगळ्यात आधी मी इथे उपस्थित असलेल्या सर्व रसिक मंडळींचे आभार मानते. सगळे संगीतप्रेमी आहेत असं लक्षात येत आहे. मला गायक त्यागराज खाडीलकर दिसत आहेत, पत्रकार सुभाषी नामदार दिसत आहेत आणि अन्यही मंडळी आहेत इथे. सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला सुरुवात करते. गायनाचार्य पंडित रामकृष्ण बुवा वझे यांच्या पुढच्या पिढीतले युवा कलाकार आज सादर करतायत रामकृष्णायन. आपल्या घराण्यातला हा लखलखीत पूर्वजांना मानवंदना देण्याचा किंवा त्यांना अर्घ्य अर्पण करण्याचा कार्यक्रम आहे असं मी समजते. त्यामुळे रूढ संगीत मैफलींपेक्षा आजची ही मैफल वेगळी आहे, अनोखी आहे. आज आपण बुवांचं अद्भुत जीवन ते तर जाणून घेणारच आहोत आणि त्याचबरोबरीने बुवांच्या सांगीतिक कारकिर्दीचा आढावाही घेणार आहोत. त्यामुळे समांतररित्या हा कार्यक्रम निवेदनातून आणि गाण्यातून असा पुढे जाणार आहे. लाल माती निळं पाणी, खारा वारा चांदीच्या पाऊस धरा, नारळी पोफळीचा हिरवा गारवा, शहाळ्याचा अमृत गोडवा, असं सगळं असलेल्या निसर्ग श्रीमंत गोव्यानं कितीतरी कलावंत रत्न भारतभूमीला दिली. त्यामध्ये साहित्य संशोधक का प्रियोळकर आहेत, महादेव शास्त्री जोशी आहेत, बाकीबाब बोरकर आहेत, शंकर रामाणी आहेत, हिराबाई पेडणेकर आहेत, मोग रांगणेकर आहेत. ही सगळी साहित्यिकांची मांदी आहे. शिवाय गायतोंडे आहेत, सुझा हे प्रसिद्ध चित्रकार आहेत, प्रफुल्ल डहाणूकर आहेत. अशी चित्रशिल्पाच्या क्षेत्रातली सुद्धा नामवंत मंडळी गोमंतकानं भारताला दिली. शिवाय विदुषी केसरबाई केरकर, गान सरस्वती किशोरीदाई आमोणकर, मास दीनानाथ मंगेशकर, जितेंद्र अभिषेकी, ज्योत्स्नाबाई भोळे, लताबाई, आशाबाई, असंख्य कितीही नावं घ्याल त्यातली बरीचशी आपल्याला गोव्यामध्ये जन्मलेली आणि गोव्याने भारताला दिलेली असं लक्षात येतं. शिवाय डॉक्टर रघुनाथ माशेलकरांसारखे शास्त्रज्ञ सुद्धा आहेत. त्यामुळे गोव्याचं आपण खरोखर मनोमन ऋणी राहायला हवं. आणि या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणजे गायनाचार्य रामकृष्ण बुवा वझे. 1938 मध्ये बुवांनी संगीत कला प्रकाश या नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी आपली स्वतःची जीवन कहाणी अगदी त्रोटक स्वरूपात का होईना पण स्वतःच दिलेली आहे. याला महत्त्व आहे कारण त्यामुळे त्याला एक अधिकृतता प्राप्त झालेली आहे. त्या पुस्तकातल्या जीवन कहाणीचा आधार आजच्या माझ्या निरूपणाला आहे. शिवाय बुवांच्या नाचून ज्या आता जिने चढून येऊ शकल्या नाहीत म्हणून पण लीनताताई वझे यांनीही मला बरीच माहिती बुवांच्या संदर्भातली पुरवली. लीनताताई स्वतः विदुषी अन्नपूर्णादेवी यांच्याकडच्या सतार वादनाचा गंडाबंध शिष्य असलेल्या, शिवाय अनेक सादरीकरणं त्यांनी केलेली आणि सतार वादनाचे वर्ग देखील त्या चालवत होत्या. अगदीच त्यांना उपस्थित राहता आलेलं नाही पण त्यांची आठवण करणं आणि त्यांना मनोमन नमस्कार करणं मला महत्वाचं वाटतं. पंडित रामकृष्ण बुवा वझे यांचा जन्म त्या काळच्या सावंतवाडी संस्थानातल्या ओझरे या गावचा. कितीतरी संस्थानं होती, त्या संस्थानांच्या मध्ये कोणती कोणती गावं होती हे आज